हाय हॅलो नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका न्यू ब्लॉगमध्ये. तर थंबनेल पाहून समजलंच असेल की आजचा ब्लॉग काय असणार आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी माझ्या साड्यांचं कलेक्शन करणार आहे. चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तर वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर लग्नाच्या साड्या पाहून झाल्या आहेत. त्यानंतर पाहू आता आपण लग्नानंतर घेतलेल्या साड्या. तर फर्स्ट असणार आहे ही साडी. एकच मिनिट. फर्स्ट असणार आहे साडी जी की मी माझ्या पहिल्या दिवाळीला घेतली होती. मस्त आहे. याचा कलर वगैरे पार्टीवेअरमध्येच आहे. मेहंदी कलरमध्ये अशी काही घेतली होती. याच्यावरती असे छोटे छोटे खडे आहेत. खूप सुंदर आहे ही पण साडी. ही साडी यात पण साडीचा एक किस्सा झाला होता की काय झालं होतं. तर दिवाळीच्या 2 दिवस आधी मी आणि माझे मिस्टर साडी घ्यायला गेलो होतो. तर आम्ही साडी घेऊन आलो. तर ती पहिली साडी आणली होती ती 1200 रुपयाची होती आणि ती मला दुकानामध्ये खूप आवडली. आणि घरी आले तर ह्यांना म्हटलं मला ही साडीच आवडत नाही आहे. तर म्हटले ठीक आहे चेंज करून आणू. तर दुसऱ्या दिवशी माझ्या ननंदबाई घरी आल्या होत्या तर त्यांनाच घेऊन मी गेले होते साडी घ्यायला. त्यानंतर ती साडी चेंज केली मी आणि ही साडी त्यांच्या चॉईसने घेऊन आले होते. म्हणजे की माझ्या ननंदबाईच्या आणि माझ्या दोघींच्या चॉईसची साडी आहे. कलर पण खूप सुंदर दिसत होता. ही साडी अजून मी वेअर नाही केलेली. लग्नाला आपलं दिवाळीला घेतली होती. काय झालं होतं 2 दिवस दिवाळी 2 दिवसावर आली आणि साडी आम्ही आज घ्यायला गेलो होतो. त्याच्यामुळे ब्लाऊज ते काय टायमिंगवर भेटणार नसल्यामुळे साडी पण नाही मी वेअर करता आली मला. तर पाहू वेअर केल्यावरतीच. याचा ब्लाऊज वगैरे आत्ताच शिवून घेतलेला आहे मी. ब्लाऊज वगैरे झाला आहे शिवून. कधी अचानक घालावं लागली तर घालेल. तर अशी काही दिवाळीची साडी होती. त्यानंतर ही साडी. ही तर खूपच सुंदर साडी आहे जी की माझ्या मिस्टरांनी मला न सांगता घेऊन आले होते. आणि आम्हाला आमची पहिलीच संक्रांत असल्यामुळे शूट करायचं होतं आम्हाला संक्रांतीचं. तर शूट करायचं होतं. यांना मी 2-3 वेळेस बोलले साडी आणायची साडी आणायची. तर त्यांनी नाही ऐकल्यासारखंच केलं. फक्त बोलले आणू आणू. नंतर मी घरीच होते तर अचानकच ते घरी घेऊन आले साडी. कलर कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आहे. ब्लॅक कलर आहे आणि याचा पदर पण असा मस्त गोल्डनमध्ये एकदम जरीचा पदर आहे. रेड कलरची आपलं रेड गोल्डन बॉर्डर आहे. खूप सुंदर दिसते ही पण साडी. मस्त आहे साडी. जास्त काही नाही बोलू शकत. आणि ही साडीची प्राईस होती 1800 रुपये. 1800 रुपयाची ही साडी होती. मस्त होती ही साडी पण. त्यानंतर ही साडी. तर ही साडी मला घरीच घेतलेली आहे दिवाळीला. घरच्यांनीच घेतलेली आहे त्याच्यामुळे काही विषय नाही. मस्त आहे. पहिलीच दिवाळी होती तर घेतली होती साडी. आणि या साडीची प्राईस आहे फक्त आणि फक्त 700 रुपये. जी की माझी बहीणच घेऊन आली होती. अगदी 700 रुपयामध्ये ही साडी. खूप मस्त आहे. वेअर केल्यावरती छान वाटते. ही साडी मी माझ्या पहिल्या संक्रांतीला वेअर केली होती. खूप आवडली होती मला. तेव्हाच मी वेअर केली होती. त्यानंतर ही साडी. तर या साडीचा कलर कसा आहे मला समजत नाही. म्हणजे एकदम फेंट ग्रीन आहे. तर सुंदर आहे. ही साडी मला घेतली होती माझ्या लग्न जमल्यानंतर श्रावण पाठीवर आली होती ही साडी. तर खूप मस्त आहे. नेटमध्येच साडी आहे ही पण. वेअर केल्यावर पण छान वाटते. ही पण मी एकदाच वेअर केली होती. म्हणजे आम्हाला जेव्हा ते व्हिडिओ बनवायचा होता तो लग्नाच्या टायमिंगला बनवतात तो डेट वगैरे टाकून असं हात वगैरे करून. तर तेव्हा मी ही साडी वेअर केली होती. आणि याच्यावरचा ब्लाऊज दाखवते. तर ब्लाऊज ना मी असा का शिवला होता ते सांगते. हा असा. ह्या ब्लाऊजचा ना त्यावेळेस ट्रेंड चालू होता. तर म्हणजे बरेच जण असंच ब्लाऊज शिवत होते. सिम्पलच आहे ब्लाऊज पण. तर असा मी ब्लाऊज शिवला होता. याला साईडने असे लेस लावली होती लटकनची जी की खूप सुंदर दिसत होती. आणि पत्रिकेवर आमचा याच साडीवरचा फोटो आहे. तेव्हाच ही साडी वेअर केली होती मी. त्यानंतर ही साडी. तर ही साडी आहे माझ्या चुलत बहिणीच्या लग्नातली जे की 2-3 वर्षापूर्वीची आहे साडी. तिच्या लग्नाला घेतली होती मी. सुंदर आहे. साईडने असे गोंडे आहेत त्याला.
पदर वगैरे पाहू शकता, खूप सुंदर आहे साडी पण. आणि ही साडी होती 2300 रुपयाची. 2300 रुपयाची ही साडी होती. मस्त आहे, वेअर केल्यावर पण खूप सुंदर दिसते. त्यानंतर ही साडी, तर ही साडी आहे माझ्या मोठ्या चुलत बहिणीच्या लग्नातली. तर तिच्या लग्नाच्या टायमिंगला काय झालं होतं, मी आणि माझ्या चुलत बहिणीने दोघींनी पण आम्ही सेमच साड्या घेतल्या होत्या. असा हा याचा वांगी कलरमध्ये आहे. सॉरी, वांगी कलर का जांभळा आहे ते नाही मला माहिती, पण असा त्याचा कलर आहे. पाहू शकता, छोटी छोटी बुट्टी आहे त्याच्यावरती, ऑल साडी कवर आहे अशी. त्याचं कलर कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आहे. पाहू शकता, रेड कॉम्बिनेशन आहे याला. पण काय झालं होतं, या साडीवरचा ब्लाऊज थोडा त्या ताईंनी थोडा मिस्टेक केली होती, म्हणजे त्यांच्याकडून झाली होती. पण साडी खूप सुंदर आहे, वेअर केल्यावरती पण छान वाटते. आणि या साडीची प्राईस होती 2100 रुपये. 2100 रुपयाची ही साडी होती. खूप मस्त आहे, एकदम चापून चोपून बसते, एकदम फुगत नाही, काय नाही काय नाही. त्यानंतर ही साडी, तर ही साडी कधी घेतली होती मलाच आठवत नाही आहे. हां, ही साडी पण संक्रांतीचीच आहे, जी की मला पार्टीवरती आली होती. आता पहिली संक्रांत असल्यामुळे पार्टी आली होती, तेव्हा पार्टीवरतीच ही साडी मला आली होती. कलर पण खूप सुंदर आहे, ज्यावरती डायमंड आहेत छोटे छोटे, पार्टीवेअरमध्येच आहे. अगदी पटकन अशी वेअर करू शकते मी, अशी साडी ती ही आहे. तर सुंदर आहे, मस्त आहे, कलर वगैरे छान आहे, माझ्या नंदेची चॉईस आहे. आणि याच्यावरचा ब्लाऊज तर मी अजून स्टिच नाही करून घेतलेला, अजून वेअरच नाही केलेली. तर पाहू, घेईल स्टिच करून, आणि कधी लागली तर घाईमध्ये घालू शकते मी ती साडी. त्यानंतर ही साडी, तर काय झालं होतं, अचानकच मी ना माझ्या नंदेच्या घरी गेले होते. तर तेव्हाच त्यांनी मला ही साडी घेतली होती, जी की खूप सुंदर आहे. मला तर खूप आवडते ही साडी पण. कलर वगैरे मेहंदी कलरमध्ये आहे. मेहंदी कलर नाही माहीत, पण आहे, आणि छान आहे साडी पण. याच्यावरचा पण फोटो नाही आहे माझ्याकडे. सुंदर आहे ही पण साडी, एकदम सिल्कमध्ये, आणि मी घालू शकते घाईमध्ये, घाई असेल तेव्हा. आणि आता ही लास्ट साडी, तर ही साडी काय मला कोणी घेतलेली नाही आहे. काय झालं होतं, ही साडी माझ्या मम्मीला आली होती, तिला घेतली होती कोणीतरी, तर मला ती आवडली. तर म्हटलं आता ही साडी मी घेऊन जाणार. याच्यावरचा मी ब्लाऊज वगैरे स्टिच करून घेतला, पण अजून वेअर नाही केलेली. ब्लाऊज तर स्टिच करून घेतलं, पण अजून वेअर नाही केलेली. मस्त आहे, कलर वगैरे कडक नाही आहे, एकदम चोपून बसेल अशी साडी आहे ही, येल्लो कलरमध्ये. तर संपल्या साड्या सगळ्या आपल्या. तर तुम्हाला कशा वाटल्या साड्या वगैरे, कोणती साडी आवडली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सगळ्यात जास्त कोणती साडी आवडली ते पण सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काय होतं आहे, थोडी मी गडबडते आहे बोलताना, कारण की जास्त सवय नाही आहे मला बोलायची अशी कॅमेऱ्यासमोर. एकदा सवय झाली की सवय होऊन जाईल. तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कसा नाही हे नक्कीच सांगा मला. आणि लवकरात लवकर आपले 1000 सबस्क्रायबर्स कंप्लीट करा. तसं मला सपोर्ट खूप भेटला आहे, अगदी एका महिन्यामध्येच सपोर्ट मला खूप भेटला आहे. मी चॅनल 23 जानेवारीला ओपन केलं होतं, आणि एका महिन्यामध्ये आता माझे आय थिंक 270 सबस्क्रायबर झाले आहेत. तर एका महिन्यामध्ये मला 200 सबस्क्रायबर्स भेटले. खूप छान मस्त सपोर्ट भेटला मला. असाच सपोर्ट पुढे पण राहू द्या. तर असा होता आजचा व्लॉग. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.